नवी दिल्लीतील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये दी फ्युचर क्राईम समिट 2025 संमेलन नुकतंच पार पडलंय। या संमेलनाला गुन्हे क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते। तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगामुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपाय आणि तंत्रे शोधण्यासाठी फ्युचर क्राईम रिसर्च फाउंडेशन म्हणजेच FCRF ने ही शिखर परिषद आयोजित केली होती। तर 2 दिवस चाललेल्या या संमेलनात देशातील आघाडीचे सायबर सुरक्षा तज्ञ, कायदा अंमलबजावणी संस्था, संरक्षण कर्मचारी, सायबर वकील, गुप्तचर अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मातब्बर, वरिष्ठ कार्यकारी इत्यादी सहभागी झाले होते। तर भविष्यात होणारे डिजिटल धोके आणि ते रोखण्यासाठी आवश्यक अशा तंत्रज्ञानाच्या शोधाविषयी या संमेलनात चर्चा करण्यात आली। प्रो डिस्कवर डिजिटल फॉरेन्सिकच्या फ्लेक्सकी या उपकरण या समिटमध्ये एक प्रमुख आकर्षण ठरलं। तर हे नेटवर्क आधारित लायसन्स मॅनेजमेंटमध्ये मदत करते। फॉरेन्सिक तपासणी मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी हे फ्लेक्सकी उपकरण उपयोगी ठरू शकते। देशाची राजधानी नवी दिल्ली आणि NCR परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय। सोमवारी पहाटे 5:36 नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसलेत। या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी होती। तर यामुळे दिल्लीतील जनता ही साखर झोपेत असताना अनेक जण खडबडून जागी झाले। यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत पहाटे 5:36 भूकंपाचे धक्के जाणवले। याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवर होतं। हा भूकंप दिल्ली NCR मध्ये 28.59 उत्तर अक्षांश, 77.16 पूर्व रेखांश, 5 किलोमीटर खोलीवर झालाय। तर दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून तर पहाटे साखर झोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचं जाणवल्यास सुरुवात झाली। यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली। दिल्ली NCR सह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवलेत। सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये। देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे। सरासरी तापमान वाढलं असून यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकर लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलंय। थंडीचा कडाका हा कमी झाला आहे। मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची देखील शक्यता आहे। IMD कडून पुढील 2 दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। IMD ने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। एवढंच नाही तर अतिमुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर IMD कडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय। यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत। बरेच दिवस उलटूनही अजूनही दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाहीये। यावरून आम आदमी पक्षाने म्हणजेच आपने भाजपवर हल्लाबोल केलाय। दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीनंतर आपने भाजपवर निशाणा साधलाय। 10 दिवस उलटून गेले। दिल्लीत नवीन सरकार अद्याप स्थापन झालं नाहीये। मागील भाजप सरकारप्रमाणेच पुढील 5 वर्षात 3 मुख्यमंत्री बदलले जातील आणि दिल्लीत अस्थिर सरकार स्थापन होईल। त्यामुळे आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि निवडणुकीत भाजपद्वारे देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करण्यास भाग पाडेल असं आपने यावेळी म्हटले। कर्नाटकमधील म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इथे एका घरामध्ये कुटुंबातील 4 सदस्य मृतावस्थेत सापडलेत। मृतांमध्ये मेकॅनिकल इंजिनियर आणि व्यावसायिक चेतन यांची पत्नी रुपाली, त्यांचा मुलगा कुशल आणि चेतन यांची आई प्रियंवदा यांचा समावेश आहे। तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तसेच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम अधिक तपास करत आहे। दरम्यान या घटनेबाबत मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार चेतन यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना विष देऊन ठार मारल्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय। मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र पोलिसांना अजूनही समजू शकलं नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन याचा मृतदेह फासाला लटकलेला होता। तर त्याचं डोकं प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं होतं। चेतन यांचा मुलगा कुशल याला गळा आवळून मारण्यात आलाय। तसेच त्याचे पाय बांधले होते।
चेतन याची आई प्रियंवदा हिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला होता, तर त्यांची पत्नी रुपाली ही सुद्धा मृतावस्थेत सापडली। पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी सांगितलंय की या घटनेची माहिती आम्हाला सोमवारी सकाळी मिळाली। मृत चेतन यांच्या मेहुण्याने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली। चेतन याने हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अमेरिकेत राहत असलेला भाऊ भरत याला फोन केला। त्याने नंतर ही माहिती चेतनच्या सासऱ्याच्या व्यक्तीने सांगितली। हे काँग्रेसचे विचार नाहीत। जयराम रमेश यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय की ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलेले चीनबद्दलचे विचार त्यांचे वैयक्तिक आहेत, त्यांचा काँग्रेसशी काही संबंध नाहीये। आपल्या परराष्ट्र धोरण, बाह्य सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रासमोर चीन हे सर्वात मोठं आव्हान आहे। 19 जून 2020 रोजी पंतप्रधानांनी चीनला जाहीरपणे दिलेल्या क्लीन चिटसह मोदी सरकारच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काँग्रेसने वारंवार प्रश्न उपस्थित केलेत। सॅम पित्रोदा काय म्हणाले तर ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले की माझा विश्वास आहे की आता वेळ आली आहे, सर्व देशांनी परस्परांना सहकार्य केले पाहिजे। आमचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच संघर्षपूर्ण राहिलाय, तर या दृष्टिकोनातून असे शत्रू निर्माण होतात ज्यांना देशातून पाठिंबा मिळतो। आपण ही पद्धत बदलली पाहिजे आणि पहिल्या दिवसापासूनच चीन हा आपला शत्रू आहे असं मानणं बंद केलं पाहिजे। हे केवळ चीनसाठीच नाही तर सर्वांसाठी अन्यायकारक आहे। आता वेळ झाली आहे की आपण संभाषण वाढवायला हवं असं देखील सॅम पित्रोदा यांनी यावेळी म्हटलंय। तर या होत्या इतर राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।